मानता है और उसके बालों में चलता है। चाहे धन्य अरे यहोवा का मैं मानता है और उसके बालों में चलता है। चाहे धन्य है तू अपनी कमाई को निश्चय खाने पाएगा। तू अपनी कमाई को निश्चय खाने पाएगा। तू अपनी कमाई को निश्चय खाने पाएगा। तू धन्य होगा और तेरा भला ही होगा। तू धन्य होगा और तेरा भला ही होगा। अभी धन्य है अरे ये जो तेरे घर के भीतर तेरी स्त्री बलवत्ता लता सी होगी। तेरे मेज के चारों ओर तेरे बालक चंदाई के पौधे से होंगे। तेरे घर के भीतर तेरी स्त्री बलवंत है। धन्य है अरे एक जो यहोवा का मैं मानता है और उसके आगों पे चलता है। और उसके आगों पे चलता है। हम आगे की ओर दूसरे एक और संत हमारे बीच में पास्टर मैथ्यू सैमुअल जी हैं, जो वो आकर एक और बार वचन देने से दूसरा वचन देने से पहले मैं निवेदन करूंगा पास्टर जॉयस वर्गीस आप आगे आए और प्रार्थना में अगुवाई करें। उसके बाद पास्टर परमेश्वर के दास पास्टर मैथ्यू सैमुअल वचन में से हमसे बात करेंगे। आइए हम प्रार्थना करेंगे। हालेलुया। धन्यवाद 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 धन्यवाद। प्रेमी अनुग्रहकारी पिता परमेश्वर हम धन्यवाद करते हैं, इतना सुंदर और प्यारा अवसर आप हमें दिया। धन्यवाद यीशु मसीह। पिछले दिनों में आप हमें संभाला, हमारे जीवन का हर एक जरूरतों को अपने पूर्ति के। धन्यवाद प्रभु। इस दिन भी आपकी अनोखा एक तोहफा है, उसके लिए धन्यवाद करते हैं प्रभु। खास तौर से प्रभु मोहन चांद के परिवार के लिए धन्यवाद करते हैं। उनका परिवार में इतना बहुत बड़ा आशीष का और सौभाग्य का अवसर आपने उनको दिया। धन्यवाद प्रभु। अपने बेटा का शादी देखने के लिए आपने उनको मदद किया। धन्यवाद। उस परिवार में बहुत बड़ा एक आशीष आपने उनको दिया। धन्यवाद। खास तौर से प्रभु ब्रदर दानियल को, सिस्टर सिल्विया के लिए धन्यवाद करते हैं प्रभु। उन लोग दो परिवार में रहा, मगर अभी तक आपने उनको संभाला। उनका पढ़ाई में हर एक कार्य में आपने उनके साथ साथ रहा। धन्यवाद यीशु मसीह। आज प्रभु इस विवाह का समय के द्वारा, इस कार्यक्रम के द्वारा, आपके नाम के द्वारा वो लोग एक कुटुंब या परिवार का उस कार्य के लिए जा रहा है प्रभु। इसलिए प्रभु आज से भाई को और बहन को आशीषित कीजिए यीशु मसीह, और शक्ति और सामर्थ्य से भर दीजिए। एक नया अभिषेक दीजिए प्रभु। अलग अलग परेशानी आने के वक्त में भी परमेश्वर को भरोसा रखकर आगे बढ़ने का ताकत और सामर्थ और नया पवित्र आत्मा का अभिषेक उनको उनके वचन की ज्ञान और बुद्धि उनको दीजिए यीशु मसीह। खास तौर से प्रभु आपके दास के द्वारा अपने बहुत अच्छे संदेश हमें दिए। धन्यवाद प्रभु। एक अच्छा परिवार कैसा रहना है और आगे कैसा बढ़ना है, कैसा परमेश्वर पर भरोसा रखना है, उस विषय के बारे में आपने बातचीत किया। धन्यवाद प्रभु। उस वचन के अनुसार ये परिवार भी आगे बढ़ने के लिए, आपके नाम के ऊंचा करने के लिए मदद कर प्रभु। खास तौर से प्रभु एक और बार हम आपके दास के द्वारा, परमेश्वर के दास मैथ्यू सैमुअल के द्वारा एक अच्छा वचन सुनने के लिए जा रहा है। आपका नया अभिषेक उनको कीजिए प्रभु, ताकि हम वचन से जब सुन सके प्रभु, सुन सकते हैं उस समय पर प्रभु हमारे जिंदगी में भी नया बदलाव आने पाए प्रभु, नया शक्ति और नया सामर्थ्य आने पाए। अगर किसी भी परिवार में किसी भी तरीके की समस्या है तो वो यीशु के नाम ठीक होने पाए। सबको एक जीवन दीजिए यीशु मसीह। आगे का हर एक कार्यक्रम को एक और बार आपका हाथ में समर्पण करते, सब कुछ हम प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं, आमीन। Praise the Lord.
കർത്താവിൻ്റെ പരിശുദ്ധമായ നാമം വാഴ്ത്തപ്പെടുമാറാകട്ടെ. ഈ വിവാഹ ശുശ്രൂഷ പ്രസീഡ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്ന കർത്താവിൻ്റെ ദാസൻ ദൈവവചനം ഹിന്ദിയിൽ ശുശ്രൂഷിക്കണമെന്ന് ഓർപ്പിച്ചു. ഹിന്ദിയിൽ പറയാൻ പോയാൽ ഞാൻ പറയേണ്ടതെല്ലാം പുറത്തു വരികയില്ല. ഇനി ഒരു ട്രാൻസ്ലേഷൻ കൂടെ വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ സമയം ധാരാളമായിട്ട് പോകും. ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ഏറെക്കുറെ എല്ലാവർക്കും മലയാളം അറിയാം എന്നാണ് എൻ്റെ ധാരണ. आपसे यदि किसी को मलयालम ना जाने तो भी माफ़ कीजिएगा. अब तक आप लोग हिंदी सुनकर बैठा है. मैंने आगे थोड़ा सा समय मलयालम में पेश करना चाहता हूँ. आप सभी का सहयोग यहाँ पर मैं स्वागत करता हूँ. Praise the Lord. ഈ കുഞ്ഞുങ്ങളുടെ വിവാഹം നടത്തി കൊടുക്കേണ്ടതിന് സർവശക്തനായ ദൈവത്തിൻ്റെ ആത്മപ്രേരണയാൽ നിയോഗിതനായിരിക്കുന്ന IPC സഭയുടെ ശുശ്രൂഷകൻ അംബികാപൂരിൽ നിന്നും ബെന്നി തോമസ് പാസ്റ്റർ കടന്നു വന്നിട്ടുണ്ട്. അദ്ദേഹത്തെ ഓർത്ത് ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. ദീർഘനാളുകളായി അസംബ്ലി സർക്കാർ സഭയുടെ ശുശ്രൂഷകൻ, അതുപോലെ ഇപ്പോൾ അസംബ്ലി സർക്കാർ മഹാരാഷ്ട്ര സ്റ്റേറ്റിൻ്റെ അസിസ്റ്റന്റ് സൂപ്രണ്ടിൻ്റായി സേവനമനുഷ്ഠിക്കുന്ന ഞങ്ങളുടെയൊക്കെ സ്നേഹിതൻ പാസ്റ്റർ ഫിലിപ്പ് ജോൺ ഈ ശുശ്രൂഷയിൽ സാക്ഷ്യം വഹിക്കുവാനും ഈ കുഞ്ഞുങ്ങളെ പ്രാർത്ഥിച്ച് ആശീർവദിക്കേണ്ടതിനും ഈ പട്ടണത്തിലും മറുപട്ടണങ്ങളിലും കർത്താവിൻ്റെ ശുശ്രൂഷയിലായിരിക്കുന്ന കർത്താവിൻ്റെ ശ്രേഷ്ഠ അഭിഷക്തന്മാർ ഈ വിവാഹ ശുശ്രൂഷയിൽ ഗാനങ്ങളിലൂടെ ഈ ആരാധനയ്ക്ക് നേതൃത്വം നൽകുന്ന കർത്താവിൻ്റെ ദാസൻ ലെനിൻ സാമുവേൽ, അതുപോലെ കർത്താവിൻ്റെ ദാസൻ മോഹൻ സി തോമസ്, തൻ്റെ വൈഫ് ഷൈല, സിസ്റ്റർ ഷൈല, കർത്താവിൻ്റെ ദാസി സിസ്റ്റർ മേഴ്സി മാത്യു, പ്രിയ സഹോദരൻ ചില വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പേ കർത്താവിനോട് ചേർക്കപ്പെട്ടു. ഈ കുഞ്ഞിനെ വളരെ പ്രാർത്ഥനയോടും സമർപ്പണത്തോടും കൂടി വളർത്തി പഠിപ്പിച്ച് ഒരു ജോലിയിലാക്കി ഒരു പുരുഷന്റെ കയ്യിൽ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കുവാൻ ഈ വാത്സല്യ മാതാവിനെ ദൈവം അവർക്ക് ഭാഗ്യം നൽകി. ഈ തരുണത്തിൽ ആ പ്രിയപ്പെട്ടവരെ ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. ഇന്നത്തെ ഈ വിവാഹ ശുശ്രൂഷയിലെ മുഖ്യ അതിഥികളായിരിക്കുന്ന ബ്രദർ ഡാനിയേൽ ആർ സിൽവിയ, ആഗതരായിരിക്കുന്ന ഞങ്ങളെ ശ്രദ്ധിച്ചു കൊണ്ടിരിക്കുന്ന മാതാപിതാക്കൾ, സഹോദരി സഹോദരങ്ങൾ, കുഞ്ഞുങ്ങൾ, ഇവിടെ നടക്കുന്ന ഓരോ പ്രോഗ്രാമുകളും ഒന്നും വിട്ടുപോകാതെ അത് മുഴുവൻ ഒപ്പിയെടുക്കുന്ന ഈ ഫോട്ടോഷൂട്ടിംഗ് ടീം, നിങ്ങൾക്കെല്ലാവർക്കും വേഗം വരുന്ന കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൻ്റെ നിസ്തുല്യ നാമത്തിൽ എൻ്റെ സ്നേഹ വന്ദനത്തെ അറിയിക്കുന്നു. കർത്താവ് നമ്മെല്ലാവരെയും ധാരാളമായി സഹായിക്കുകയും അനുഗ്രഹിക്കുകയും ചെയ്യുമാറാകട്ടെ. ഒരു വേദവാക്യം വായിച്ചുകൊണ്ട് എന്നിൽ നിക്ഷിപ്തമായ 1-2 കാര്യങ്ങൾ ഓർപ്പിച്ച് ദൈവസ്ഥലത്തിൽ ഇരിക്കുവാൻ താല്പര്യപ്പെടുന്നു. എബ്രായർക്കെഴുതിയ ലേഖനം 13-ാമത്തെ അധ്യായം അതിൻ്റെ 4-5 വാക്യങ്ങൾ. വിവാഹം എല്ലാവർക്കും മാന്യവും കിടക്ക നിർമ്മലവും ആയിരിക്കട്ടെ. എന്നാൽ ദുർനടപ്പുകാരെയും വ്യഭിചാരികളെയും ദൈവം വിധിക്കും. നിങ്ങളുടെ നടപ്പ് ദ്രവ്യാഗ്രഹമില്ലാതിരിക്കട്ടെ. ഉള്ളതുകൊണ്ട് തൃപ്തിപ്പെടുവീൻ. ഞാൻ നിന്നെ ഒരു നാളും കൈവിടുകയില്ല, ഉപേക്ഷിക്കുകയില്ല. വിവാഹം എല്ലാവർക്കും മാന്യം എന്ന് വിശുദ്ധ തിരുവെടുത്ത് പറയാം. അതിൽ പണ്ഡിതനെന്നോ പാമരനെന്നോ മുതലാളിയെന്നോ തൊഴിലാളിയെന്നോ ദരിദ്രനെന്നോ ഉന്നതനെന്നോ ഭാഷ, ഗോത്രം, വർഗം, വർണ്ണം, ജാതി, നരകുല വംശത്തിൽപ്പെട്ട ആർക്കും ഏവർക്കും വിവാഹം മാന്യമാണ്. ഇന്നിവിടെ നടക്കുന്ന ഈ വിവാഹ ശുശ്രൂഷ മാന്യം ആയതുകൊണ്ടാണ്
ഈ കർത്തൃദാസന്മാരും ദൈവമക്കൾ കുടുംബമായി, കൊച്ചു കുഞ്ഞുങ്ങൾ, മുതിർന്നവരായി ഒരുമിച്ച് ഈ ഓഡിറ്റോറിയത്തിൽ കൂടി വന്നിരിക്കുന്നത് വിവാഹം മാന്യമായതുകൊണ്ടാണ്. വിവാഹം മാന്യമാണ്. വിവാഹം മാന്യമാകുവാനുള്ള കാരണം കഥാവിദാസൻ ഫിലിപ്പ് ജോൺ പാസ്റ്റർ ദൈവവചനത്തിൽ നിന്ന് ആധികാരികമായി ചില കാര്യങ്ങൾ ഇവിടെ ഓർപ്പിക്കുവാൻ കടമടയായി തീർന്നു. ആ കാര്യങ്ങൾ ഒന്നും തന്നെ ഞാൻ റിപ്പീറ്റ് ചെയ്യുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. ഈ വിവാഹം എല്ലാവർക്കും മാന്യമാകുവാനുള്ള കാരണം ഇതിന്റെ സ്ഥാപകൻ, കുടുംബം എന്ന സാമൂഹിക വ്യവസ്ഥയുടെ സ്ഥാപകൻ സൃഷ്ടിതാവായ ദൈവമാണ്. സർവശക്തനായ ദൈവമാണ്. നമ്മൾ കണ്ടുകൊണ്ട് കാണാവുന്നതും കാണാത്തതും ദൃശ്യവും അദൃശ്യവുമായി, ചെറുതും വലുതും, കാട്ടിലും കരയിലും കടലിലുമായ അസംഖ്യം ജന്തുക്കളുണ്ട്. ഇവയെല്ലാം സൃഷ്ടിച്ചത് ആ സൃഷ്ടിതാവായ ദൈവമാണ്. കുടുംബം എന്ന ഈ സാമൂഹിക വ്യവസ്ഥയുടെ ബൃഹത്തായ ഈ പ്രസ്ഥാനത്തിന്റെ സ്ഥാപകൻ. വിശുദ്ധനായ ദൈവത്താൽ വിവാഹം സ്ഥാപിതമായതുകൊണ്ട് വിവാഹം മാന്യമാകുന്നു. അതുപോലെ തന്നെ വിവാഹം വിശുദ്ധമാണ്. ഇനി കുടുംബജീവിതത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്ന കുഞ്ഞുങ്ങളും കുടുംബജീവിതത്തിലേക്ക് പ്രവേശിച്ചിരിക്കുന്നവരും വിവാഹം എന്ന വിഷയത്തെക്കുറിച്ച് മലയാളത്തിലെ വി എന്ന അക്ഷരം ചേർത്ത് 5 കാര്യങ്ങൾ മനസ്സിലാക്കിയിരിക്കണം. 1, വിശ്വാസം. കുടുംബ ജീവിതത്തിൽ അന്യോന്യം വിശ്വാസമുണ്ടായിരിക്കണം. ഭർത്താവ് അങ്ങോട്ട് പോകുമ്പോൾ ഭാര്യ അവിടുത്തെ വാച്ച്മാനെ വിളിച്ചിട്ട് ചോദിക്കരുത്, എന്റെ ഭർത്താവ് എത്ര മണിക്കാണ് അവിടെ വന്നത്, ആരുടെ കൂടാണ് അദ്ദേഹം ഓഫീസിലോട്ട് കയറിപ്പോയത്, ഉച്ചയ്ക്ക് ലഞ്ച് ആരോട് കൂടെയാണ് ഇരുന്ന് കഴിച്ചത്, ഈവനിങ് ഡ്യൂട്ടി കഴിഞ്ഞ് എപ്പോഴാണ് കാർ സ്റ്റാർട്ട് ചെയ്ത് പോരുന്നത്, ആരതിനകത്തുണ്ടായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ ഭർത്താവ് സംശയാസ്പദമായ ഒന്നും തന്നെ കുടുംബ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടാകാൻ പാടില്ല. സംശയം എന്ന വൈറസ് കുടുംബ ജീവിതത്തിൽ പ്രവേശിച്ചാൽ അമ്മ ആരുടെയും ഉപദേശം കൂടാതെ ക്ഷണത്തിൽ ഒരു ബലൂണ് പൊട്ടിപ്പോകുന്നത് പോലെ കുടുംബ ജീവിതം പൊട്ടി തകർന്നു പോകും. സംശയം ഒരു വലിയ രോഗമാണ്. കഥാവിലാസറോപ്പിച്ചു നിങ്ങൾക്ക് 2 പ്രീ മാരിറ്റൽ കൗൺസിൽ ഓൾറെഡി കഴിഞ്ഞു. അതെല്ലാം കേൾക്കാൻ നല്ല സുഖവും ഇമ്പവും. നിങ്ങൾ യൂട്യൂബിലൂടെയോ മറ്റ് പുസ്തകങ്ങളിലൂടെ ഫ്രണ്ട്സിന്റെ അടുത്തു നിന്നൊക്കെ ഒരുപാട് കുടുംബ ജീവിതത്തെ കുറിച്ച് കേട്ടിട്ടുണ്ടായിരിക്കും. പക്ഷേ ഇന്നു മുതൽ നിങ്ങളുടെ പ്രാക്ടിക്കൽ ലൈഫിലേക്ക് നിങ്ങൾ പ്രവേശിക്കുകയാണ്. നിങ്ങൾ കേട്ടതുപോലെ ഒന്നും 100% ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. 1-2% കേട്ടതനുസരിച്ച് ജീവിക്കാൻ പറ്റും. പ്രാക്ടിക്കലി നമ്മൾ പോകുമ്പോൾ സ്വയമായിട്ട് നമ്മളാണ് നമ്മുടെ തീരുമാനത്തിൽ മുന്നോട്ട് കടന്നു പോകുന്നത്. സ്തോത്രം. അപ്പോൾ 1 അന്യോന്യം വിശ്വാസമുള്ളവരായിരിക്കണം. 2 വിവാഹം വിശുദ്ധമായിരിക്കണം. വിശുദ്ധനായ ദൈവത്താൽ സ്ഥാപിതമായതുകൊണ്ട് വിവാഹം വിശുദ്ധമാണ്. കൊരിന്ത്യർക്കിന്റെ ലേഖനത്തിൽ അപ്പോസ്തലനായിരിക്കുന്ന പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, ദുർനടപ്പ് നിമിത്തം ഓരോരുത്തർക്കും സ്വന്തം ഭാര്യയും ഭർത്താവും ഉണ്ടാകട്ടെ. അപ്പൊ കുടുംബ ജീവിതത്തിന്റെ ഒരു ഉദ്ദേശം എന്ന് പറയുന്നത് ദുർനടപ്പ് ഇല്ലാതെയായി തീരുക, വിവാഹം വിശുദ്ധമായിരിക്കുക. സത്യം. ഈ ആകാശത്തിന്റെ സൂര്യന്റെ കീഴിൽ ഭൂപരപ്പിൽ താമസിക്കുന്ന മാനവകുലത്തിന് ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ ദൈവം അനുവദിച്ചു തന്നിരിക്കുന്ന സുന്ദരവും ശ്രേഷ്ഠവും മധുരവും ഇമ്പവും ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ജീവിതമാണ് കുടുംബ ജീവിതം. കുടുംബ ജീവിതത്തിന് ഉലച്ചിൽ സംഭവിച്ചാൽ ആ ആടി ഉലച്ചിലുകളെ നേരെ ചൊവ്വയാക്കുവാൻ ആരെ കൊണ്ടും കഴിയില്ല. അപ്പോൾ വിവാഹം വിശുദ്ധമായിരിക്കണം. 3 വിവാഹ ജീവിതം വിശ്വസ്തയോടുകൂടി ആയിരിക്കണം. Be faithful. വിശ്വസ്തതയുള്ളവരായിരിക്കണം കുടുംബ ജീവിതത്തിൽ. 4 കുടുംബ ജീവിതം നയിക്കുന്നവർ വിവേകത്തോടുകൂടി ആയിരിക്കണം. വിവേകം. ഭർത്താവ് ഭാര്യയുടെ സ്വഭാവവും ശീലവും അവരുടെ ബലഹീനതയും
ഒക്കെ മനസ്സിലാക്കാൻ വിവേകമുണ്ടായിരിക്കണം. അതുപോലെ ഭാര്യയ്ക്കും തൻ്റെ ഭർത്താവിൻ്റെ സ്വഭാവം, ഏത് ഭക്ഷണമാണ് ഇഷ്ടം, ഏത് കളറുള്ള വസ്ത്രമാണ് ഇഷ്ടം, ഏത് സമയത്താണ് കിടന്നുറങ്ങുന്നത്, ഏത് സമയത്ത് വിളിച്ചുണർത്തിയാൽ അദ്ദേഹത്തിന് ഇഷ്ടമാകും. സ്തോത്രം. ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ആരോടും ചോദിക്കാതെ പ്രാക്ടിക്കലി ഓരോ ദിവസം കൊണ്ട് മനസ്സിലാക്കി വിവേകത്തോടുകൂടെ വസിക്കണം. ഭാര്യയും ഭർത്താവും കുടുംബ ജീവിതത്തിൽ വിവേകത്തോടുകൂടെ വസിക്കണം. 5, കുടുംബ ജീവിതം വിശ്രാമത്തിന് വേണ്ടിയാണ്. റെസ്റ്റ്, വിശ്രാമം. ഒരു ഭാര്യ ആയിക്കൊള്ളട്ടെ, ഭർത്താവായിക്കൊള്ളട്ടെ, ഒരു വീട്ടിൽ കിടന്ന് കഴുത മടക്കുന്നത് പോലെ കിടന്ന് മടയ്ക്കാനല്ല. അവരുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം നൽകുന്ന ആയുസ്സിൽ ഉത്തമമായ കുടുംബജീവിതം നയിക്കുമ്പോൾ അവര് സമയം കണ്ടെത്തണം വിശ്രമത്തിന് വേണ്ടി, വിശ്രാമത്തിന് വേണ്ടി. രോഗിയായി തീരാൻ, സുഖമുള്ള സമയമായി തീരാൻ, ഏത് സന്ദർഭങ്ങളിലും വിശ്രാമം കണ്ടെത്തുന്നവരായിരിക്കണം. അതിനുവേണ്ടി ദൈവം നിങ്ങളെ ധാരാളമായി ഒരുക്കട്ടെ എന്ന് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. ദൈവസന്നിധിയിൽ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ഇനിയും ശ്രദ്ധിക്കുക, ഇവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കുടുംബ ജീവിതത്തിന് എതിരല്ലായിരുന്നു. കുടുംബ ജീവിതത്തിന് എതിരല്ലായിരുന്നു. യേശുവിനെയും യേശുവിന്റെ ശിഷ്യന്മാരെയും കാനാവിൽ നടന്ന വിവാഹ ശുശ്രൂഷയിലേക്ക് ക്ഷണിച്ചത് കൊണ്ട് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ശിഷ്യന്മാരും അവിടെ ചെന്നിരുന്നു. അപ്പോൾ കുടുംബം അല്ലെങ്കിൽ വിവാഹ ജീവിതത്തിലൊക്കെ, കുടുംബ ജീവിതത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്ന ആ വ്യവസ്ഥയെ പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്തെ ആ മഹിമയിൽ നിന്നും ഈ ഭൂമിയിലേക്ക് ഇറങ്ങി വന്ന പുത്രനായിരിക്കുന്ന ക്രിസ്തു അംഗീകരിച്ചിരുന്നു, അതിന് സാക്ഷ്യം വഹിച്ചിരുന്നു, അതിന് സമ്മതിച്ചിരുന്നു. ഇനി 3, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു തന്റെ സന്ദേശം അറിയിക്കേണ്ടതിന് ലോകത്തിലും സുവിശേഷം അറിയിക്കുവാൻ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട ശിഷ്യന്മാർ, തുടർന്ന് അവർക്ക് അപ്പോസ്തലന്മാർ എന്ന് നാമകരണം ചെയ്യുന്നു. അപ്പോസ്തലന്മാരുടെ ഉപദേശങ്ങൾ നോക്കിക്കാട്ട് കുടുംബ ജീവിതത്തെ കുറിച്ച് ധാരാളം കാര്യങ്ങൾ പറയുന്നുണ്ട്. അപ്പോൾ അപ്പോസ്തലന്മാരാരും തന്നെ കുടുംബം എന്ന ദൈവിക പദ്ധതിക്ക് എതിരല്ലായിരുന്നു, അനുകൂലമല്ലായിരുന്നു, സാക്ഷ്യം വഹിച്ചിരുന്നു. എന്നാൽ അപ്പോസ്തലന്മാർ കുടുംബ ജീവിതം നയിക്കുന്നവർ എങ്ങനെ കുടുംബ ജീവിതം നയിക്കണം, എങ്ങനെ വിശുദ്ധമാക്കണം, എങ്ങനെ വിശ്വസ്തയോടെ നിൽക്കണം എന്നതിനെ കുറിച്ച് വളരെ ആധികാരികമായി പല ലേഖനങ്ങളിലൂടെ നമ്മെ പഠിപ്പിക്കുന്നുണ്ട്. അപ്പോൾ തന്നെ അപ്പോസ്തലനായിരിക്കുന്ന പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, ഞാൻ നിങ്ങളെ ക്രിസ്തു എന്ന ഏക പുരുഷന് നിർമ്മല കന്യകയായി വിവാഹം നിശ്ചയം ചെയ്തിരിക്കുന്നു. അതുകൊണ്ട് സർപ്പം ഹവ്വയെ ഉപായത്താൽ ചതിച്ചതുപോലെ നിങ്ങളെ ചതിക്കുമോ എന്ന് ഞാൻ ഭയപ്പെടുന്നു. സ്റ്റോപ്പ്. കുഞ്ഞുങ്ങളെ ശ്രദ്ധിക്കുക, വിവാഹം ഒന്നേ ഉള്ളൂ. ആ വിവാഹത്തിന്റെ നിഴലാണ് ഇവിടെ നടക്കുന്നത്. വിവാഹം മധ്യാകാശത്തിൽ, വേദപുസ്തകത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ. സ്തോത്രം. ഇവിടെ ആ വിവാഹത്തിന്റെ നിഴലായി നിങ്ങളൊരു കുടുംബ ജീവിതത്തിൽ, വിവാഹ ജീവിതത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ ദൈവഭയത്തോടെ, ദൈവകൃപയോടെ, വിശ്വാസത്തോടെ, സമർപ്പണത്തോടെ കുടുംബ ജീവിതം നയിക്കുവാൻ ദൈവം കൃപ നൽകട്ടെ. പുതിയ നിയമത്തിൽ സക്രിയാവിനെ കുറിച്ചും എലിസബത്തിനെ കുറിച്ചും പറയുന്നു, അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു കുടുംബം. അവർ ഇരുവരും ദൈവസന്നിധിയിൽ നീതിയുള്ളവരും വിശുദ്ധരും, ദൈവത്തിന്റെ ന്യായപ്രമാണം സംബന്ധിച്ച് അവയിൽ എല്ലാ ന്യായപ്രമാണവും അനുസരിക്കുന്നതിൽ അവർ തികവുള്ളവരായിരുന്നു. അവരെ ഒന്നിനും മാറ്റി നിർത്തുവാൻ കഴിയുകയില്ലായിരുന്നു. സ്തോത്രം. ഇനി ഞാൻ ഒന്നുകൂടെ കാര്യം കൂടെ ഓർപ്പിക്കട്ടെ. നിങ്ങൾ ഇരുവരും ഇന്ന് വിവാഹിതരായി തീരുന്നു. തുടർന്ന് അല്പ നിമിഷം കഴിയുമ്പോൾ ആ സർവശക്തനായ ദൈവത്തെ സാക്ഷ്യം നിർത്തി ആ ദൈവ സാന്നിധ്യത്തിന്റെ മറവിൽ നിന്നുകൊണ്ട് നിങ്ങളെ യോജിപ്പിക്കും. നിങ്ങൾ കുടുംബ ജീവിതത്തിലേക്ക് പ്രവേശിച്ചു കഴിഞ്ഞ്, സ്തോത്രം, പ്രിയ സഹോദരി സിസ്റ്റർ സിൽവിയ ജനിച്ചു വളർന്നത് ബോംബെയിലെ ധാരാളം പുരുഷാരത്തിന്റെ നടുവിൽ
വേറൊരു സംസ്കാരത്തിൽ വേറൊരു രീതിയിൽ ജനിച്ചു വളർന്നു. പിലായി എന്ന് പറഞ്ഞ വളരെ ശാന്തമാണ്. വൈകിട്ട് 8 മണി കഴിഞ്ഞ് വഴി തെറ്റിയാൽ ആൾക്കാരോട് വഴി ചോദിക്കണമെങ്കിൽ വണ്ടി എവിടെയെങ്കിലും പാർക്ക് ചെയ്തിട്ട് മാറി നിൽക്കണം. ഞാൻ അങ്ങനെയായിരുന്നു ആദ്യം വന്നത്. അങ്ങനെ ഒരു സാഹചര്യം. അപ്പോ എനിക്ക് ബോംബെയിൽ ജീവിക്കുന്നത് പോലെ ഇവിടെ ജീവിക്കണമെന്ന് വാശി പിടിച്ചാൽ പരിപാടി നടന്നിട്ടില്ല. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ രണ്ടുപേരും വിവാഹം എന്ന ഉടമ്പടി ദൈവവചനത്താൽ ബന്ധിക്കപ്പെടാൻ പോവുകയാണ്. സ്വതന്ത്രരാകുകയല്ല, നിങ്ങൾ രണ്ടുപേരും ബന്ധിക്കപ്പെടാൻ പോവുകയാണ്. ഭാര്യ ഭർത്താവിനെ കൊണ്ടും ഭർത്താവ് ഭാര്യയെ കൊണ്ടും അന്യോന്യം ബന്ധിക്കപ്പെടുകയാണ്. നിങ്ങളുടെ മുഴുവൻ സ്വാതന്ത്ര്യം നഷ്ടപ്പെടുകയാണ്. സ്തോത്രം. സന്തോഷമുണ്ടോ? അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഇതുവരെ വെച്ച് പുലർത്തിയിരുന്ന സ്വഭാവം, രീതി, കാര്യങ്ങൾക്കെല്ലാം മാറ്റം വരണം. അതുപോലെ ഡാനിയേൽ, ആമേൻ. ഞാൻ ബിലായി ജനിച്ച് വളർന്ന ആളാണ്. അതുകൊണ്ട് ബോംബെയിലെ ആൾക്കാരുടെ ദേഹത്ത് മുട്ടുന്നതുകൊണ്ട് എനിക്ക് പ്രശ്നമാണെന്ന് പറഞ്ഞ് വാശിയൊന്നും പിടിക്കരുത്. അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്ത് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട കുടുംബജീവിതം. ഓക്കെ, ഇനി വളരെ കാര്യമായ ഒരു വിഷയം കൂടെ ഞാൻ ഓർപ്പിക്കട്ടെ. ഇന്ന് ഈ പ്രസന്റ് സിറ്റുവേഷനിൽ കാലങ്ങളിൽ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഒരുപാട് സംഭവങ്ങൾ നമുക്കറിയാം. കുഞ്ഞുങ്ങളെ, നിങ്ങൾ കുടുംബജീവിതത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത് കൊണ്ട് നിങ്ങളുടെ നിമിത്തം നിങ്ങളുടെ മാതാപിതാക്കൾക്കോ അവരുടെ സഹോദരി സഹോദരങ്ങൾക്കോ അവരുടെ കുടുംബങ്ങൾക്കോ അവരുൾപ്പെട്ട് നിൽക്കുന്ന സഭയ്ക്കോ ഒരു വേദനയോ പ്രയാസമോ ദുഃഖമോ ഒരിക്കലും നിങ്ങൾ ഉണ്ടാക്കരുത്. നിങ്ങളുടെ കുടുംബജീവിതം സ്തോത്രം. ധാരികയിൽ പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കുക. ആ വാത്സല്യ മാതാവ് പ്രിയ മേഴ്സിയാനിക്ക് ഒരു സഹായമായിരിക്കണം. ഇവിടുത്തെ പപ്പായും അമ്മയും സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ സ്തോത്രം. അതുപോലെ പ്രിയ സിൽവിയ മനസ്സിലാക്കണം, ജനിച്ചു വളർന്ന അമ്മയുടെ പരിപാലനവും ലാളനവും സ്നേഹവും കരുതലും എല്ലാം വിട്ട് ഇതുവരെ ഒരിക്കലും കണ്ടിട്ടില്ലാത്ത ഒരു പുരുഷന്റെ ഭാര്യയായി മറ്റൊരു വീട്ടിലെ സംസ്കാരവും കാര്യമുള്ള ഒരു മാതാപിതാക്കളോടുകൂടെ ഒരു കുടുംബത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ സ്തോത്രം, ആ മാതാപിതാക്കളെ സ്വന്തം മാതാവിനെ പോലെയും പിതാവിനെ പോലെയും കാണണം. അങ്ങനെ കാണാൻ പറ്റത്തിൽ നിന്നൊക്കെ പലരും പറയും, അത് വേറെ പല കാര്യങ്ങളാണ്. സ്വന്തം മാതാപിതാക്കളെ പോലെ കാണണം. ആ വീട് സ്വന്തം വീടായിട്ട് കാണണം. ദാനിയേലിന്റെ സഹോദരനും സഹോദരിയും സ്വന്തം സഹോദരനും സഹോദരിയായിട്ട് കാണണം. എല്ലാം സ്വന്തമായിട്ട്, വേറെ ഒന്നുമില്ല. ആ നിലകളിൽ ഉത്തരവാദിത്വത്തോടുകൂടി ഒരു കുടുംബജീവിതം നയിച്ചാൽ സ്വർഗത്തിലെ ദൈവം ശില്പിയെ ധാരാളമായി അനുഗ്രഹിക്കും. വിശുദ്ധ തിരുവനന്തപുരത്തിലേക്ക് ശ്രദ്ധ തിരിക്കുമ്പോൾ ആദിയിലെ ആ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട മാതാപിതാക്കൾ കുടുംബജീവിതം നയിച്ച ആ കാര്യങ്ങളൊക്കെ ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കണം. ദൈവം അവരെ അനുഗ്രഹിച്ചു. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. നിങ്ങൾ അന്യോന്യം കൈത്താങ്ങലായി തീരട്ടെ. ഇരു മാതാപിതാക്കൾക്കും നിങ്ങൾ അനുഗ്രഹമായി തീരട്ടെ. നിങ്ങൾ ആരാധിക്കുന്ന സഭയ്ക്ക് നിങ്ങൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരായി തീരട്ടെ. ദൈവനാമ മഹത്വത്തിന് വേണ്ടി ഭൂമിയിൽ കർത്താവിന്റെ മഹത്വമുള്ള സാക്ഷ്യം വഹിച്ചുകൊണ്ട് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട കുടുംബജീവിതം നയിക്കട്ടെ എന്ന് ആശംസിച്ചും അനുഗ്രഹിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ എന്റെ വാക്കുകളോട് ഉപസംഹരിക്കുകയാണ്. സർവശക്തനായ ദൈവം സ്വർഗത്തിൽ നിന്നും അവന്റെ തിരുമുഖം നിങ്ങളുടെ മേൽ പ്രകാശിപ്പിച്ച് തിരുക്കരം നിങ്ങളുടെ മേൽ വെച്ച് തൃക്കണ്ണുകൊണ്ട് നോക്കി ഐശ്വര്യമായി ധാരാളമായി ധനവും മാനവും പുരാതന സമ്പത്തും ആയുഷും ആരോഗ്യവും സകല നന്മകളാലും സർവേശ്വരൻ നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ എന്നുള്ള ആശംസയോടുകൂടെ ഞാൻ എന്റെ വാക്കുകളെ നിർത്തുന്നു. ഈ സമയത്ത് അനുവദിച്ച് തന്ന പ്രിയപ്പെട്ടവരോടും നന്ദി അറിയിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ ഇരിക്കുന്നു. കേൾവിക്കാരായ എല്ലാ ദൈവമക്കളെയും കർത്താവ് ധാരാളമായി അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. अच्छे संदेश के लिए ब्रदर अब्राहम मैथ्यू आप आएंगे और प्रार्थना में अगुवाई करेंगे. उसके बाद पास्टर जी इस मुख्य भाग में प्रवेश करेंगे. प्रार्थना करेंगे. प्रेमी अनुग्रहकारी पिता परमेश्वर, हम धन्यवाद स्तुति करते हैं सुंदर समय के लिए. प्रभु हालेलुया, अभी तक आपने हमें संभाला.
हर एक विपत्ति से बचाएं प्रभु। हालेलुया। दुनिया के हर एक खतरे बहुत से हमें बचाएं। जिंदों की जमीन में हमें जिंदा रखा, इसलिए हम आपको धन्यवाद करते। आज खुशी के साथ, आनंद के साथ ये विवाह समारोह में आकर शामिल होने के लिए आपने मदद किया, इसलिए हम आपको धन्यवाद करते। खुदा आपकी उपस्थिति के लिए हम धन्यवाद करते। यहाँ तक आपकी उपस्थिति थी, अच्छे वचनों को सुनने के लिए आपने मदद किया, अच्छे गीतों को सुनने के लिए आपने मदद किया। और आगे की हर एक सेवकाई आपके आत्मा के अगुवाई के द्वारा अनुग्रहित होने के लिए प्रार्थना करते। आपके उपस्थिति प्रभु निरंतर हमारे बीच में होने दे। खुदा हालेलुया। आज शुरू से लेके यहाँ तक अगुवाई किया हुआ परमेश्वर आगे भी हमें अगुवाई करे। खुदा हालेलुया। धन्यवाद करते दानियल के लिए, सिल्विया के लिए हम आपको धन्यवाद करते। खुदा हालेलुया। ये दोनों प्रभु आज विवाह के द्वारा एक परिवार होने जा रहा है। उनकी आगे की जिंदगी प्रभु अनुग्रहित होने पाए। खुदा हमने दोनों को प्रभु अनुग्रहित कर प्रार्थना करते ताकि उनके जीवन बहुत उज्जवल होने पाए, एक नमूनामय जिंदगी बिताने में प्रभु आप उनको मदद करें। पवित्र आत्मा का उपस्थिति निरंतर उनके साथ बने रहने पाए। उन दोनों को माता पिताओं के लिए प्रार्थना करते, उन्हें भी आशीषित करे। खुदा हालेलुया। तमाम प्रिय लोगों को हम आपके हाथों में सौंप देते हैं। हालेलुया। प्रभु काना के शादी में उपस्थित होकर उनके हर एक कमी कटियों को दूर किया हुआ प्रभु आज यहाँ उपस्थित होकर हर एक कमी कटियों को दूर करे और हम सब यहाँ से तृप्त होकर अनुग्रहित होकर जाने के लिए प्रभु कृपा करे। आए हुए तमाम प्रिय लोगों को आपके हाथों में सौंप देते हैं। हर एक बीमारी परेशानी से हर एक को बचा कर रखना। खुदा हालेलुया। अभी तक आपने सहायता किया, आगे भी आप अगुवाई करें। खुदा हालेलुया। हालेलुया। धन्यवाद करते हैं उपस्थित तमाम आपके दासों के लिए हम आपको धन्यवाद करते। खुदा सबको आशीषित करे। खुदा आपके आशीष का हाथ हम सबके साथ होने दे। खुदा हालेलुया। हालेलुया। हर एक सेवकाई आपके जरिए उज्जवल होने पाए। खुदा हालेलुया। इस नए परिवार आशीषित होने पाए, एक नमूनामय जिंदगी बिताने में उनको मदद करे। खुदा हालेलुया। आपके हाथों में समर्पण करते हुए इस छोटी बिंदी खुदा यीशु मसीह के नाम से मांगते पिता। ये मेरा सौभाग्य है, जितना मैं पास्टर बेनी थॉमस जी के बारे में जानता हूँ। आप देश और विदेश में परमेश्वर की सेवकाई किए हैं। अभी आप अंबिकापुर में IPC चर्च का नेतृत्व कर रहे हैं और ये हमारा सौभाग्य है कि आप यहाँ पे हैं। ओवर टू पास्टर बेनी। प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। वधु पक्ष, वर पक्ष, दूसरा भाषा में बोलेगा तो बाराती और घराती, और यहाँ पर उपस्थित परमेश्वर के भक्त दास लोग, परमेश्वर के बहुमूल्य दास पास्टर फिलिप जॉन और परमेश्वर के प्रिय दास पास्टर मैथ्यू शैमुएल और परमेश्वर के प्रिय दास पास्टर मोसेस शैमुएल, परमेश्वर के प्रिय दास पास्टर नेल्सन डैनियल और पास्टर मोहन सिंह थॉमस और पास्टर जॉय वर्गीस और पास्टर कृष्णा वर्मा, और यहाँ पर उपस्थित आप सभी प्रियजनों को जल्दी आने वाला यीशु मसीहा के अति पवित्र नाम में मेरा जय मसीह की। इस पवित्र विवाह में परमेश्वर के पवित्र उपस्थिति में हम बैठे हैं। यहाँ पर जितने लोग बैठे हैं हम सबों के लिए प्रभु को धन्यवाद देते हैं। किसी का नाम छूट गया है तो क्षमा कीजिए। परमेश्वर के सारे प्रिय लोग पास्टर थॉमस वर्गीस हमारे मध्य में हैं और मैं विशेष प्रभु को धन्यवाद देना चाहता हूँ। और प्रिया
दानिएल और सिल्विया के लिए परमेश्वर प्रिय लोगों को बहुत आशीष देवे। प्रिय पास्टर थॉमस, पास्टर मोहन सिंह थॉमस के लिए, परिवार के लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। जब मैं परिवार समेत 1992 में बिलाई शहर में सेवकाई के लिए आया, उस समय प्रिया दानिएल एकदम छोटा बच्चा था, अब इतना बढ़ गया है। और प्रिय परिवार के लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। प्रभु की सेवकाई के लिए इतना जोश या उन्माद उनके घर में है, प्रिय लोगों के जीवन में है, इसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। दानिएल के बारे में हमेशा प्रिय पास्टर मोहन सिंह थॉमस ये बोलते हुए, कहते हुए मैं सुन रहा था, दानिएल फुल टाइम मिनिस्ट्री करना है, प्रभु की सेवा में आगे बढ़ना है। वो प्रार्थना का फलस्वरूप है आज का दिन, मैं विश्वास करता हूं। क्योंकि प्रिया सिल्विया के बारे में हम सुन रहा था, सेवकाई के लिए एक बहुत इच्छुक है, सेवकाई के लिए समर्पित किए हुए हैं, आदर्शमय जीवन बिताने वाला एक बेटी है। प्रभु की आगमन का देरी होगा तो आने वाले दिनों में ये परमेश्वर की सेवकाई के लिए बहुत फलदायक होगा। प्रभु प्रिय परिवार को इस्तेमाल करेगा। प्रिय बेटा आमेन दानिएल को जब परमेश्वर का समय आया, ऐसा एक जीवन साथी को प्रभु तैयार किया। प्रिया सिल्विया के लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। प्रिय परिवार, पास्टर मोहन सिंह थॉमस का परिवार एक मिशनरी परिवार है, परमेश्वर की सेवकाई के लिए और जितना हो सकता है उससे ज्यादा करने के लिए चाहते हैं, मेरे को ये मालूम है। और मैं प्रिया पास्टर जी के साथ कई घरों में और कई जगह में सेवकाई के लिए जाने के लिए प्रभु अवसर दिया था, और प्रभु की सेवकाई के लिए इतना जोश उनके जीवन में है। परमेश्वर का अनुग्रह के लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। और प्रिया परिवार में ऐसा एक बेटी को प्रभु ने तैयार किया है, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। प्रिय लोगों का हमें पारिवारिक जीवन एक आशीषमय जीवन होने के लिए प्रभु सहायता करे। इस परिस्थिति में ज्यादा लोग इकट्ठा हो नहीं पाते हैं, लेकिन इतने लोग हम काफी समय से प्रभु की उपस्थिति में बैठ रहे हैं, इसलिए जल्दी से जल्दी सेवकाई की ओर बढ़ने के लिए मैं चाहता हूं। परमेश्वर के प्रिय दासों के द्वारा बहुत अच्छे सुंदर वचन हम सुन रहा था। पास्टर फिलिप जॉन के द्वारा हमने वचन सुना, उस जीवित वचन के लिए मैं प्रभु को धन्यवाद देता। पास्टर मैथ्यू शैमुअल के द्वारा जो वचन हमने सुना है, बहुत हालेलुया, हमें लाभदायक वचन है। वचन के लिए प्रभु को धन्यवाद देता हूं। सुना हुआ वचन हम सभी के जीवन में आशीष का कारण होने पाए। इस सेवकाई को हम करने जा रहे हैं। इस समय हम सब ये विश्वास करते हैं, हम सब किसकी उपस्थिति में हैं? महान परमेश्वर की उपस्थिति में बैठा है। कितने लोग विश्वास करते हैं? हाथ उठाकर प्रभु को महिमा कर सकते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। एक हमें विवाह, हमें पवित्र विवाह है। इस पवित्र विवाह में परमेश्वर का पवित्र उपस्थिति यहाँ पर है, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। सारी सृष्टि को परमेश्वर ने देखा कि परमेश्वर ने कहा अच्छा है, लेकिन प्रभु ने कहा अच्छा नहीं। ये क्या बात है? किस बात है? मनुष्य अकेला रहना क्या नहीं है?
अच्छा नहीं है। इसलिए सर्वशक्तिमान परमेश्वर ने योजना बनाया, परमेश्वर ने कार्य किया, मैं और आदम के लिए एक अच्छा जीवन साथी को क्या करूंगा, बना के दूंगा। तो परमेश्वर की योजना के अनुसार परमेश्वर ने आदम के लिए एक जीवन साथी को बनाकर दिया। तो परमेश्वर का प्रेम को जरा देख लीजिए। मनुष्य अकेला रहने के लिए परमेश्वर नहीं चाहता था। तो हमारे प्रिय बेटा दानिएल अब तक अपने नाव में चल रहा था और अकेला रहता था, लेकिन परमेश्वर ने देखा मेरा बेटा दानिएल अकेला रहना अच्छा नहीं है। तो जब समय आया दानिएल के लिए परमेश्वर ने किसके लिए तैयार किया है, एक जीवन साथी को तैयार किया है। इस बात में कितने लोग खुश हैं? अगर आप खुश हैं तो प्रभु को धन्यवाद दे सकते हैं। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। तो सारे जीव जंतुओं को जोड़ी पर्याप्त है, जोड़ा पर्याप्त है, लेकिन मनुष्य को केवल जोड़ा पर्याप्त नहीं है। कारण क्या है? कारण यह है कि मनुष्य का जीवन हमें सुख दुख से होकर जाना पड़ता है। कई प्रकार के अनुभव को फेस करना पड़ता है। जीवन में कभी कभी दुख होता है तो क्या करना है, दुख को शेयर करना है। शेयर करते समय दुख क्या हो जाएगा, का आधा हो जाएगा। और खुशी उसको भी क्या करना है, खुशी को भी शेयर करना है। जब खुशी शेयर करेगा तो क्या होता है, खुशी भी बढ़ जाता है। तो जीवन हमें कुशल से आगे बढ़ने के लिए परमेश्वर ने योजना बनाया, परमेश्वर ने हमें जीवन साथी को बनाकर दिया। तो शेयरिंग एंड केयरिंग पारिवारिक जीवन में है, ये दोनों चीज हमारे प्रिय परिवार में हमें होने के लिए प्रभु सहायता करे, उसके लिए हम प्रार्थना करते हैं। प्रेज़ द लॉर्ड। हमें परमेश्वर के पवित्र वचन से हम थोड़ी समय को मनन करते हुए सेवकाई में प्रवेश करिएगा। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। आज हमने सुना परमेश्वर के दास के द्वारा प्रिया सिल्वी को आज प्रभु क्या दे रहा है, एक सिर दे रहा है ना, हालेलुया। तो हमें दानियल को प्रभु क्या दे रहा है, एक पसली दे रहा है। हमें सिल्वी को सिर, दानियल को पसली दे रहा है। इसलिए परमेश्वर का प्रेम कितना गहरा है। प्रभु आप लोगों को कितना प्रेम करते हैं। जितने लोगों को पसली मिल गया है, सिर मिल गया है, अपने चेहरा में थोड़ा मुस्कुराते हुए हम खुशी के साथ प्रभु को धन्यवाद कर सकते हैं। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। तो आशीषमय पारिवारिक जीवन होने के लिए प्रियो, आप लोगों का परिवार क्या करना है, क्या नहीं करना है, इसके बारे में परमेश्वर के दास लोगों के द्वारा हम सुन रहा था। लेकिन थोड़ी और बात मैं बताना चाहता हूं। तो प्रियो, एक दूसरे को समझना बहुत अनिवार्य है। अंडरस्टैंड ईच अदर, वन टू अनदर। एक दूसरे को क्या करना है, समझना है। क्योंकि दोनों, हमें प्रिया सिल्वी बॉम्बे में पैदा हुआ, वहां पर बढ़ गई, वहां का अलग सिचुएशन नहीं है, अब ये बिलाई का सिचुएशन। तो आपस में क्या करना है, समझना बहुत जरूरी है। तो आपस में पारिवारिक जीवन अच्छी तरह से संपन्न होना है तो दोनों आपस में क्या करना है, अंडरस्टैंड, समझना है। हमें क्या समझना है, हमें ये सिल्वी के लिए थोड़ा टाइम ज्यादा जरूरी है। किस बात के लिए, हर बात के लिए। हमें दानियल के साथ कंपेयर करेगा तो हमें ड्रेसिंग के देखो, हमें दानियल को पैंट पहनने के लिए कितना टाइम चाहिए, कम से कम 1-2 मिनट के अंदर अपना पैंट पहन सकते हैं। लेकिन सिल्विया को अपना साड़ी पहनने के लिए 6 मीटर साड़ी वो पहनते पहनते तैयारी के साथ बाहर आते समय कितना टाइम लगते हैं, ये तो दानियल जरूर समझना है। मेरी पत्नी को थोड़ा समय हमें ड्रेसिंग के लिए चाहिए, है ना। और बाल कंघी करने के लिए देखो दानियल को कितना टाइम चाहिए,
कम से कम 1 मिनट के अंदर बाल कंघी कर सकते हैं, लेकिन सिल्विया को 1 मिनट के अंदर कंघी नहीं होगा, और बाल हालेलुया कंघी करने के लिए कम से कम 5 मिनट की जरूरत है। तो खाने के बाद देखो भोजन हमें दानियल का पसंद नहीं होगा, सिल्वी का, दोनों आपस में समझना है। दानियल लेना बोलो मेरे को हमेशा रोटी चाहिए, रोटी खिलाते रहिए, और मटन चाहिए, लेकिन हमें साथी का पसंद को भी क्या करना है, समझना है। आपस में समझ कर, सोच समझ कर जीवन बिताएगा तो हमें आपका परिवार क्या हो जाएगा, आशीषमय हो जाएगा। तो दूसरी बात मैं ये बताना चाहता हूं, परमेश्वर के दास ने हम पर बताया था थोड़ा बात को, हालेलुया, जैसे मसीह ने कलीसिया को प्रेम किया है, वैसा एक दूसरे को क्या करना है, प्रेम करना है। वचन में लिखा है हमें हे पतियों अपनी अपनी पत्नी को क्या करें, प्रेम करो। वहां पर एक शब्द दिया गया है, किसका पत्नी को, अपने अपने पत्नी को हमें प्रेम करो। ये प्रेम अरे कैसा होना है, जैसा मसीह ने प्रेम किया वैसा होना चाहिए। ये प्रेम किसी वस्तु पर आधारित नहीं होना चाहिए, हमें मतलब खूबसूरत के ऊपर आधारित नहीं होना चाहिए, डवरी के ऊपर ऐसा नहीं देता है, ये उसके ऊपर आधारित नहीं होना चाहिए, और नौकरी के ऊपर आधारित नहीं होना चाहिए, जो दिखने वाला कोई विषयों पर ये प्रेम आधारित नहीं होना चाहिए। जैसा मसीह ने हमें प्रेम किया है वैसा एक दूसरे को क्या करें, प्रेम करना है। तो आपस में प्रेम करेगा तो आपका परिवार आशीष का परिवार हो जाएगा। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। आज का खुशी, आज का जो मुस्कुराते हुए अनुभव जीवन के अंत तक आपके परिवार में महान परमेश्वर प्रदान करे। हमने सुनता है ऐसा कई परिवार के बारे में, पहले पत्नी बात करेंगे, पति क्या करते रहेगा, सुनते रहेगा, और थोड़े समय के बाद पति बात करना शुरू हो जाएगा, फिर क्या सुनती रहेगी, पत्नी सुनती रहेगी, और 1 साल के बाद और दोनों आपस में बात करेगा, हमें दूसरे लोग सुनते रहेगा। तो ऐसा ना होना चाहिए। तो एक बात करते समय एक सुनते रहे और आपस में हमें कोई झगड़ा ना करे। परमेश्वर का प्रेम आपके परिवार में है तो आपका परिवार जरूर कौन सा परिवार होगा, आशीषमय परिवार होगा। हमको मालूम है हव्वा को परमेश्वर ने किसे बनाया, हव्वा को परमेश्वर ने हड्डी से बनाया है ना, लेकिन आदम को कैसे बनाया, मिट्टी से। हड्डी और मिट्टी देखो, ये दोनों को पानी में डालो क्या परिवर्तन आएगा, हड्डी में कोई परिवर्तन नहीं है, मिट्टी क्या हो जाएगा, मिट्टी पिघल जाएगा। तो हमेशा जानिए समझना है मेरे पत्नी को परमेश्वर ने किससे बनाया है, हाँ हड्डी से बनाया है। तो सोच समझकर जीवन बिताना है। तो ये आपस में लड़ना नहीं, झगड़ा नहीं करना, परमेश्वर को महिमा देते हुए जीवन बिताना है। अरे तो निश्चय आपका परिवार आशीषमय परिवार होगा। प्रेज़ द लॉर्ड। आज हमने वचन से सुना है परमेश्वर ने एक क्यों करता है, इसका लक्ष्य क्या है, एक साथ परमेश्वर की सेवा करना है। क्योंकि आज एक मिशनरी परिवार यहाँ हालेलुया संपन्न हो रहा है, हमें शुरू हो रहा है। इसलिए मैं प्रभु को धन्यवाद करता हूँ। आप दोनों मिलकर हमें किसकी सेवा करना है, परमेश्वर की सेवा करना है। प्रेज़ द लॉर्ड, आमीन, हालेलुया। एक साथ बाइबल पढ़ना, एक साथ हमें प्रार्थना करना, एक साथ आराधना करना, एक साथ प्रभु की उपस्थिति में बैठना, एक साथ समय को बिताना, ऐसा परिवार कभी नष्ट नहीं होगा। तो प्रिय आप दोनों का परिवार में आशीषमय होने के लिए, परमेश्वर खुशी प्रदान करने के लिए इन बातों को जरूर पालन करें, प्रभु सहायता करेगा। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। बहुत सारे वचन हमारे मध्य में बोलने के लिए है, लेकिन सारे वचन को बोलकर हमें समय आगे बढ़ने के लिए हमारे पास नहीं है।
प्रेज द लॉर्ड, आमीन। इसलिए प्रियो, ये जो बात को हम स्मरण करें, परमेश्वर के पवित्र वचन एक विवाह के साथ शुरू करता है। उत्पत्ति की पहला पुस्तक में विवाह के बारे में बताते हैं। एक समाप्त में भी बाइबल जो एंड करता है, अंत समाप्त में भी एक विवाह के बारे में बताते हुए बाइबल समाप्त करता है। तो कहने के मतलब, आज जो विवाह यहाँ हम देख रहे हैं एक छाया है, एक शैडो है, लेकिन जो एक विवाह होने वाला है वो विवाह जल्दी से जल्दी एक बड़ा सा विवाह कहां पर होने वाला है? बादलों पर होने वाला है। प्रभु यीशु मसीह हालेलुया अपने पवित्र कलीसिया को हालेलुया व्याह करेंगे। वो विवाह का समय आप पहुंचा है। इस विवाह में प्रिय पास्टर मोहन सी थॉमस बहुत सारे लोगों को बुलाने के लिए चाहा, लेकिन कोरोना के कारण, इस प्रॉब्लम के कारण कई लोगों को बुला नहीं पाया, कई लोग इकट्ठा नहीं हुआ पाया। लेकिन इसमें कोई प्रॉब्लम नहीं है। लेकिन प्रियो, इसमें आए, इसमें हम खुश हैं, लेकिन इसमें नहीं आएगा तो भी हमको कोई नुकसान नहीं है। लेकिन एक विवाह होने वाला है, उस विवाह में हम छोड़ ना दिया जाए। उस विवाह में सबके सब उठा लिया जाए। उस विवाह में शामिल होना चाहिए। उस विवाह में शामिल होना है तो प्रियो क्या करना है? हालेलुया, यीशु मसीह को अपने व्यक्तिगत जीवन में मुक्तिदाता करके स्वीकारें, प्रभु को अंगीकार करें, यीशु के साथ जीवन बिताए। अब जो यीशु के साथ जीवन बिताते हैं वे जल्दी से जल्दी यीशु के संग संग बादल पर उठा लिया जाएगा। परमेश्वर का वो बड़ा शादी स्वर्ग में संपन्न होने जा रहा है। उसके लिए जितने प्रियजन तैयार होकर इंतजार कर रहे हैं, आप सभी प्रियजनों के लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं। सबको परमेश्वर बहुत आशीष देवे। हालेलुया। पिछले कुछ दिनों के पहले हमारे चर्च में एक विवाह हुआ था और उस विवाह में अंगूठी नहीं थे और माला नहीं थे और दूसरा कोई चीज नहीं था। तो जो लोग उसमें शामिल हुए हैं और उनमें से अधिकांश लोग अन्य हमें जो संस्था से आए हुए हैं और उन लोगों के उनके मन में विचार आया, अंगूठी के बिना, माला के बिना ये कैसा शादी होगा? शायद आपके मन में भी किसी का मन में ऐसा शक होगा, ये गाम और माला नहीं है और अंगूठी नहीं है और फिर ये दोनों को कैसा जोड़ेंगे? तो परमेश्वर के पवित्र वचन क्या कहते हैं? ये दोनों दो चीज नहीं है। माने ये लोहा का चीज होता तो ये दोनों को जोड़ने के लिए क्या इस्तेमाल कर सकता था? हम वेल्डिंग करके जोड़ सकता था। लकड़ी होता तो इसको फेविकोल लगाकर क्या कर सकता था? जुड़ा सकता था। ये लोहा नहीं है, लकड़ी भी नहीं है, ये दोनों दो आत्मा है। ये आत्मा को जोड़ने के लिए सिर्फ आत्मा का परमेश्वर से ही होता है। परमेश्वर इनको जोड़ेंगे। आज से 2000 साल के पहले हमें स्वर्गीय महिमा हालेलुया को छोड़कर एदन बगीचा में उतरकर आदम और हवा की विवाह को संपन्न किया हुआ वो त्रिएक परमेश्वर आज इस हॉल में उपस्थित है। हम किसकी उपस्थिति में बैठे हैं? पिता, पुत्र, पवित्र आत्मा के उपस्थिति में यहाँ पर बैठे हैं। तो किसी मनुष्य के हाथों से नहीं, सर्वशक्तिमान परमेश्वर इन दोनों को एक करने जा रहा है। इसलिए प्रियो, परमेश्वर खुद इनको हालेलुया जोड़ेंगे। परमेश्वर की उपस्थिति में हम बैठ रहे हैं।
इस विवाह हालेलुया संपन्न करने के लिए प्रभु की उपस्थिति हमारे मध्य में है, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। आमीन। कुछ समय के अंदर हालेलुया परमेश्वर के प्रिय लोग मिलकर आमीन वाचा का वचन इनको हमें बताते हुए हालेलुया इनको हालेलुया पारिवारिक जीवन में प्रवेश कराएंगे। हालेलुया। लेकिन प्रियो हम समझ लीजिए महान परमेश्वर की उपस्थिति में हम बैठकर ये सेवकाई को कर रहा है। हालेलुया। इसलिए प्रार्थना पूर्वक प्रभु की उपस्थिति में हम बैठ जाइए, आगे के हरेक सेवकाई आशीष का कारण होने पाए। इस समय मैं अनुरोध करूंगा पास्टर हालेलुया मोसेस हालेलुया गीत हमारे मध्य में प्रस्तुत करेंगे। हालेलुया। तो वो गीत के लिए मैं पास्टर मोसेस शामुएल को इनवाइट करता हूँ। थैंक यू लॉर्ड। इन्हें मंगलम शोभियुवा करुण चैया विन्दुकरुण देवमे करुण चैया विन्दुकरुण देवमे नाम है दानियल सी मोहन, पिता का नाम है मोहन सी थॉमस, मदर का नाम है शैला मोहन और एड्रेस है 13 पैराडाइज कॉम्प्लेक्स बोरसी दुर्ग। डेट ऑफ बर्थ 20/11/1990। Date of baptism 10/11/2004. चर्च IPC ग्रेस चर्च बिलाई। आज का ब्राइड सिल्विया मैथ्यू, पिता लेट MB मैथ्यू, मदर मिसेस मेर्सी मैथ्यू। एड्रेस 201 अर्चना अपार्टमेंट, बोरवली, वेस्ट मुंबई। Date of birth 7/2/1991. Date of baptism 1/1/2007. पास्टर का नाम है पास्टर फिलिप जॉन, चर्च अंधेरी AG मुंबई। इन प्रियजनों का विवाह निश्चय अर्थात मंगनी
12 महीना 12 महीना मुंबई में संबंध होने के लिए परमेश्वर सहायता किया। 2020 को और अच्छी तरह से ये विवाह का मंगनी मुंबई में संपन्न हुई। उस दिन से लेकर आज के दिन के लिए वे दोनों प्रार्थना कर रहा था। हम कलीसिया भी, दोनों परिवार भी प्रार्थना कर रहे थे। इस विवाह में हम यहाँ पर प्रभु की उपस्थिति में आज आप पहुंचे। ये दोनों ये मंच पर क्यों बैठे हैं? इसलिए बैठा है, दोनों का मंगनी हो चुका है, इसलिए वे दोनों यहाँ पर बैठा है। प्रभु की बड़ी दया पर भरोसा लेकर आज वाचा बांधकर पारिवारिक जीवन में प्रवेश करने जा रहे हैं। इस महत्वपूर्ण समय में मैं अनुरोध करूंगा, वधू और वर दोनों अपने अपने स्थान में खड़े हो जाएं। परमेश्वर के पवित्र कलीसिया प्रार्थना के साथ प्रभु की उपस्थिति में बैठे रहे। त्रिएक परमेश्वर हमारे मध्य में उपस्थित हैं। परमेश्वर की आंख आग की जैसा है, वो मनों को जांचते हैं। मनों को जांचने वाला सर्वशक्तिमान परमेश्वर हम सबको देखते हैं, आप दोनों को जांचते हैं। विवाह पिता परमेश्वर के द्वारा स्थापित किया है। पुत्र यीशु मसीह की उपस्थिति के द्वारा आशीष किया गया है। पवित्र आत्मा ने विवाह की वाचा के ऊपर मोहर लगाई है। ये बात हम जान लीजिए। मैं परमेश्वर को, जिसने सब वस्तुओं को बनाया, और यीशु मसीह को, जिसने अपने जीवन देकर हमें मोल लिया है, और पवित्र आत्मा को और पवित्र स्वर्गदूतों को गवाह मानकर इस मंडली से पूछता हूं कि पास्टर मोहन सिंह थॉमस के बेटे दानिएल और लेट एमवी मैथ्यू की बेटी सिल्विया मैथ्यू, इस पवित्र विवाह की पवित्र रिश्ते में जोड़े जाने के विपरीत अगर किसी व्यक्ति के पास पवित्र वचन और भारतीय मसीह विवाह के आधार पर किसी प्रकार की स्वीकार्य बात बतला सकते हैं, अगर बोलना है तो वह अभी कहे, नहीं है तो जिस प्रकार अभी खामोश है, उसी तरह इस विषय में सदा खामोश है। मंडली की खामोश अनुमति मानकर आगे बढ़ना चाहता हूं। मैं आज का दुल्हा और दुल्हन से पूछना चाहता हूं, सब हृदयों को जांचने वाले परमेश्वर को और उसकी कलीसिया को गवाह मानकर मैं आप दोनों से पूछता हूं कि अगर आप में से कोई ऐसी किसी बात को जानता है जिससे आप दोनों की विवाह के पवित्र रिश्ते में ना जोड़ा जाए, तो उस बात को बताए नहीं है तो आप दोनों आज के बाद ऐसी बात में खामोश नहीं। अन्यथा
इस कारण जो भी समस्या खड़ी होगी आप दोनों स्वयं जिम्मेवार ठहराए जाएंगे। मंडली और आप दोनों की खामोशी को अनुमति मानकर मैं आगे बढ़ना चाहता हूं। मैं आज का वर्ग दानियल से पूछना चाहता हूं। मैं परमेश्वर को जो सब दिलों के विचारों को जांचता है और यीशु मसीह को जो जीवित और मरे हुओं का न्याय करने वाला है और उसकी पवित्र कलीसिया को साक्षी मानकर भाई दानियल मोहन सी तोमस से पूछता हूं कि तुम्हारे देहनी और कड़ी सिल्विया मैथ्यू को क्या आप अपनी पत्नी होने के लिए स्वीकार करते हो? हाँ, मैं करता हूं। अगला ये भी पूछना चाहता हूं, जब तक तुम दोनों जीवित रहो क्या आप उससे प्यार करके, उसकी आदर करके, उसकी परवरिश करके, उससे विश्वास योग्य जीवन बिताने के लिए वायदा करते हो? हाँ, मैं करता हूं। परमेश्वर आपको आशीष दे। मैं आज की वधू सिल्विया मैथ्यू से पूछना चाहता हूं, जो सबके विचारों को जानता है और यीशु मसीह जो जीवित है, परमेश्वर जो सबके विचारों को जानता है और मरे हुओं का न्याय करने वाला और उसकी पवित्र कलीसिया को साक्षी मानकर बहन सिल्वा मैथ्यू से पूछता हूं कि क्या आप दानियल नाम के इस पुरुष को अपना पति होने के लिए स्वीकार करती हो? हाँ, मैं करती हूँ। जब तक मृत्यु तुम दोनों को अलग ना करे, उससे प्यार करके, उसका आदर करके, आज्ञा मानकर, आधीन होकर क्या आप उससे विश्वास योग्य रहने का वायदा करती हो? हाँ, मैं करती हूँ। परमेश्वर आपको बहुतायत आशीष देगा। परमेश्वर और उसकी पवित्र कलीसिया इस बात की गवाह है इसलिए इस पवित्र विवाह में हम प्रवेश करने जा रहे हैं। कलीसिया ने इनके विवाह के लिए अपनी सम्मति को प्रकट किया है और इन दोनों ने अपनी सम्मति को सबके सामने प्रकट किया है। अब ये दोनों एक दूसरे का दाहिना हाथ पकड़कर वाचा बांधेंगे। एक नए परिवार उसकी नींव डालने के सुंदर समय में उसका आदर करते हुए आइए हम सब खड़े हो जाए। कलीसिया प्रभु की उपस्थिति में खड़े हो जाइए।